आपल्या कमरेच्या मणक्यांच्या तक्रारी संबंधाने आपल्या तक्रारींचं निराकरण करत असताना काही गैरसमजुती ज्या बऱ्याच वेळा पेशंट्सच्या मनामध्ये असतात त्याबद्दल अधिक आपण प्राथमिक माहिती घेतली पाहिजे. पहिली गैरसमजूत अशी आहे की आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात त्यांनी ही तक्रार होते. ह्याऐवजी बऱ्याचशा पेशंटना असं वाटतं की आपल्या शरीराच्या बाहेर ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ अमुक एक रंग आहे, अमुक एक हवा आहे वगैरे वगैरे, त्यामुळे आपल्याला तक्रार होते. तर हा विषय एकदम सोपा आहे. आपल्या शरीरात काही बदल होतात त्यामुळे आपल्याला तक्रार उत्पन्न होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वराने आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरात होणारे बदल जे आहेत ते बदल नव्हे, पण त्याचा परिणाम जो आहे तो वर्णन करण्या इतकी ताकद आणि समज दिलेली आहे. आपल्याला होणारा त्रास आपण योग्य शब्दामध्ये जर डॉक्टरकडे मांडला तर आपल्याला त्याचं योग्य निराकरण करता येतं. यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये मान, पाठ, कमरेचं दुखणं आणि ह्याबद्दल विशेष अभ्यास केल्यामुळे आता आम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या, सविस्तर आणि सखोल समजू शकतात. यातला महत्त्वाचा बदल असा आहे, दोन आहेत. एक बदल असा आहे की आपल्या शरीराची अंतर्गत रचना जी आहे ती कशी बदलली आहे, कुठे बदलली आहे, ही MRIमधून समजू शकतं. आणि आम्ही डॉक्टर लोक, मी स्वतः भारत देशामध्ये 25 वर्षापूर्वी मणक्यासंबंधाने जी ऑपरेशन्स आम्ही करतो ही पूर्णपणे पेशंट जागा असताना लोकल ॲनेस्थेशियामध्ये सुरू केली. त्यामुळे पेशंट काय बोलतोय, त्या गोष्टीचा शरीरातल्या कुठल्या गोष्टीशी संबंध आहे हे आम्हाला व्यवस्थित समजायला लागलं. आता या गोष्टींचा जर आपण विचार केला तर यामध्ये एक अडचणीचा मुद्दा आहे जो आजकालच्या दिवसात जास्तीत जास्त आम्हाला डॉक्टर लोकांना अडचणीचा ठरत आहे. तो असा आहे की MRI करणारे जे डॉक्टर्स आहेत हे जरी बेसिक क्वालिफिकेशन त्यांचं डॉक्टर असले, MBBS असले, तरीसुद्धा आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि धावपळीमध्ये ते पेशंटना तपासत नाहीत. पेशंटना होणारी तक्रार काय आहे याचाही ते विचार करत नाहीत. पेशंट स्त्री आहे का पुरुष आहे, उंच आहे का बुटका आहे, काळा आहे का गोरा आहे, हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. आणि त्यामुळे त्यांनी दिलेला रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्टला आमच्या दृष्टीने, जेणेकरून आम्ही डॉक्टर हे तपासणारे, ट्रीटमेंट देणारे, त्याची जबाबदारी घेणारे असल्यामुळे आमच्या दृष्टीने त्या रिपोर्टची किंमत ही शून्य आहे. पेशंटनी या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करावा, म्हणजे आपण पेशंट आणि डॉक्टर दोघे मिळून आपली समस्या योग्य प्रकारे सोडवू शकू. ओके, धन्यवाद.